घातक व आरोग्यावर हानिकारक असे आहेत त्याचे रुग्णांना किंवा नागरिकांना याचे. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज 26 जून आहे, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व तक्रार दिन आहे. या संदर्भात या ठिकाणी मेडिकल असोसिएशन आणि पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा केला जातो. या ठिकाणी सर्व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. नमस्कार. आज अंमली पदार्थ दिन आहे आणि तुम्ही साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलात. काय भावना आहे तुमच्या? आज आपण बघतोय, आज नागरिकांमध्ये किंवा खास तर युवकांमध्ये जे हे अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे, ते शरीरासाठी खूप हानिकारक व आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे हे लोकांना व्यसन जडत चाललेलं आहे. ते कमी लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तुम्ही पुण्याचा जो प्रकार चाललेला आहे, जो पुण्यामध्ये अंमली पदार्थ रॅकेटचा जो पूर्णपणे पर्दाफाश झालेला आहे, जे की पोलीस स्टेशन काही अधिकारी देखील त्यामध्ये निलंबित झालेले आहेत. बार्शीमध्ये असं उघडकीस आलेलं नाही आतापर्यंत. असं तुमच्या कधी निदर्शनाला आलंय का? नाही, आता खास तर हा जो रॅकेट आहे ते मेट्रो सिटी मध्ये आहे, आपल्या बार्शी ग्रामीण भागात आहे. आपल्या बार्शीतील येथे शक्यतो हा अंमली पदार्थाच्या संदर्भात असं काही दिसत नाही आतापर्यंत तरी. परंतु तुम्ही हा दिन साजरा करताय, तर म्हणजे जनजागृती पण होते आणि लोकांना यामधून एक संदेश पण जातो की तुम्ही हा पदार्थ घेऊ नका किंवा जे करतात ते करू नका. त्यानुसार तुमचे जे काही तुमचं जे संसार असेल किंवा जे तरुण मुलं आहेत ते लयाला लागतात. तर या संदर्भात तुम्ही तरुणाला काय संदेश देणार आहे? कसं आहे, आज अंमली पदार्थ हे कसं आहे, रुग्णांमध्ये आपल्या नागरिकांमध्ये खास कर युवकांमध्ये ते तात्पुरतं नशा जी आहे ते जास्त स्वरूपाची होती, पण ती नशा शरीराला खूप हानिकारक आहे व त्याचा दूरगामी असा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे युवकांनी खास करून या व्यसनापासून दूर राहावे. पहिलं की अंमली पदार्थ दिन आहे आणि मेडिकल असोसिएशन जे की आपल्याला आरोग्यदायी मानलं जातं किंवा आरोग्याची आपल्या पूर्ण निगडीत असतो. तर यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ घेऊ नका. खास करून तरुण वर्ग याकडे जास्त आकर्षला जातो. त्यामुळं आज हा दिन साजरा करून त्यांनी एक प्रकारचा संदेश दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ घेऊ नका, दुसऱ्याला घेऊ देऊ नका आणि स्वतःही सतर्क राहा. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. आणतात आपण या संदर्भात या ठिकाणी पोलीस स्टेशन बार्शी या ठिकाणी आहोत. आपल्या बरोबर मांजरे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय दिन आहे, जो की आपल्या रिलेटेड जास्त आहे, कारण आपल्यावरती कारवाईचं जास्त हे केलं जातं. परंतु आज पुण्यामध्ये देखील बघितलं की आपण मोठ्या प्रमाणात रॅकेट सापडलं गेलं. असे बार्शीमध्ये कधी तुमच्या निदर्शनाला आलंय का की असं पदार्थ कुठं चालतंय किंवा नाही चालतंय, असं कधी आलंय का तुमच्या? बार्शीमध्ये यापूर्वी जे चोरून विकणारे होते ड्रग्ज गांजा स्वरूपात, त्यांच्यावर यापूर्वी कारवाई पण करण्यात आलेली आहे. त्यांना तडीपारीचे प्रस्ताव पण सादर करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे काही दिवसामध्ये ते तडीपार सुद्धा होतील. फक्त अंमली पदार्थामध्ये गांजा किंवा हेच नाही, त्याच्यामध्ये ड्रग्स म्हणजे आपण म्हणतो की मेडिकल मधील काही ड्रग्स देखील त्याच्यामध्ये येतात, की झोपीच्या गोळ्या असू देत किंवा अन्य प्रकारच्या गोळ्या. त्या संदर्भात आज मेडिकलने देखील आपल्या बरोबर संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रम करण्यात आला. तर त्या संदर्भात काय सांगता येईल? प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी जागरूकता होणे गरजेचं आहे की मेडिकल असू दे किंवा अन्य कोणत्याही ठिकाण असू दे, अशा प्रकारे जर विकलं जात असेल तर नागरिकाने सजगतेपणे संबंधित पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे, जेणेकरून योग्य ती कारवाई करणे सोयीचं होईल. आज कॉलेजमध्ये कॉलेजच्या म्हणजे लाईफमध्ये किंवा कॉलेजकडे जास्त हा प्रकार केला जातो किंवा थोडाफार अन्य ठिकाणी जे की पब असू देत किंवा हॉटेल्स असू देत, अशा ठिकाणी देखील केलं जातं. बार्शीमध्ये पब्स वगैरे प्रकार नाहीये, परंतु हॉटेल्स वगैरे आपण वेळोवेळी त्याची खबरदारी घेतच आहात. परंतु आणखी काय खबरदारी घेता येईल आपल्याला या संदर्भात? केवळ पोलिसांनी सजगता बाळगणं गरजेचं नाही, सर्व नागरिकांनी पण गरजेचं आहे. हेच महत्वाचं आहे. सरांचं म्हणणं असं आहे की पोलीस आम्ही तर कारवाई करतच आहोत, परंतु ज्यांना कोणाला या प्रकारचं माहिती मिळते, नागरिक असू देत, सशक्त नागरिक असू देत, सक्षम नागरिक असू देत, की ज्यांच्या शेजारी चलत असेल किंवा त्यांच्या माहितीच्या ठिकाणी चलत असेल, तर अशा लोकांनी पोलीस स्टेशन असू देत किंवा लोकल तुम्हाला जे कोणी सक्षम नागरिक वाटतात त्यांना तात्काळ याची माहिती द्या, जेणेकरून पोलीस स्टेशन पर्यंत मिळेल याची माहिती आणि तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करेल. आणि जे कोणी याच्या अंमली पदार्थाच्या आहारी जातात, मग ते विद्यार्थी असू देत किंवा इतर जीवनातले नागरिक असू देत, तर त्यांच्यापासून खबरदारी होईल आणि त्या नागरिकाचा देखील जीव वाचेल आणि समाज देखील शांततेच्या मार्गाने चालू राहील. कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.